सर्वांना जय भीम. मी रोहित मिसाळ. आषाढवारीचा महिना चालू आहे. सगळे पालख्यांना चाललेले आहेत. मीही नाशिकला काल परवा जाऊन आलो आणि तिथे पांडवलेणी आहे. बट इट्स नॉट पांडवलेणी, इट्स ॲक्च्युली पुंडरू. PUNDRU पुंडरू लेणी. आणि हा पाली शब्द आहे विच इज यूज फॉर द ऑरेंज भगवा जे आपले बुद्ध घालायचे. आणि नंतर ड्युरिंग ब्रिटिशर्स टाइम ते पुंडरूचं रेकॉर्डमध्ये पांडव झालं आणि नंतर मग जी काही स्टोरीज नंतर बनतात म्हणजे त्या बनलेल्या आहेत. बट इट इज अबाउट आवर बुद्धा. आजच एक व्हिडिओ पाहिला. एका साध्वीनी सांगितलं की जो पांडुरंग आहे तो विठेवर का उभा आहे, तो ही इज लुकिंग फॉर एकनाथ. म्हणजे एकनाथांना ते शोधतायत त्या सगळ्या भक्तांमध्ये की म्हणजे एकनाथ आहे का माझा तो. बट इफ आय टेल वाय बुद्धा इज ऑफ दॅट पॉस्चर, बुद्धिझमचं मी सांगतोय, तर जो कमरेवर हात आहे तो खूप सज्ज आहे. इज इन अटेन्शन, इज इन अवेकन्ड. आणि इट इज दॅट पॉस्चर. सायंटिफिकली तुमच्या कमरेवर जे आहे आपण त्याला मोटर ऑर्गन बोलतो आणि कमरेच्या खाली आपण त्याला सेन्सिटिव्ह ऑर्गन बोलतो. तर सगळ्या इंद्रिया माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझे डोळे मोठे आहेत, मी जागरूक होऊन बघतोय. माझे कान मोठे आहेत, मी सगळ्यांची दुःख ऐकतोय. मग मी विठेवर का उभा? सगळ्यात महत्वाचं तर बुद्धिझम मध्ये दगडाची आणि विठेची एक फिलॉसॉफी आहे. दगड जो आहे तो इमॉर्टल आहे, मॅनमेड नाही तो, आणि त्याला मृत्यू नाही. पण वीट मात्र मॅनमेड आहे आणि त्याला मृत्यू आहे. तर बुद्ध सांगतायत की इंद्रिया माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी जागरूक होऊन बघतोय, मी सगळ्यांची दुःख ऐकतोय, पण मीही तुझ्यासारखाच जाणार आहे. पण विठेवर उभा. बुद्धाच्या सगळ्या पोस्चर्सचे अर्थ आहेत. बुद्धिझम इज अ रिलिजन ऑफ सायन्स. ज्यावेळी सायन्सचं एक पीक येतं त्यावेळी स्पिरिच्युअलिटी येते आणि तिथे तुम्हाला बुद्धिझम भेटतो. सो नमो बुद्धाय. जय भीम.